तर धन्यवाद योगीजी पाली साहेब, ज्यांनी या ठिकाणी निश्चितच फार मोठं योगदान दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल निश्चित आम्ही आभार व्यक्त करतोय आणि मैदानाकडे घेऊन जातोय. पहिली उपांत्य फेरीची लढत, पहिली सेमीफायनल आपण पाहताय. आतापर्यंत 4 संघाने निश्चित उपांत्यमध्ये प्रवेश केलाय. मराठा पंजाब विरुद्ध महेंद्र स्पोर्ट्स, NR बोरपाडा विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स हे सामने आपण पाहणार आहात. पहिली उपांत्य फेरीची लढत मराठा पंजाब संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पटकावले. 6 षटकांचा सामना आणि महेंद्र स्पोर्ट्स संघाला प्रथम फळसाठी आमंत्रित केले. हा नक्कीच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय योगीजी पाटील साहेब आपली रजा घेत आहेत आणि नक्कीच या स्पर्धेला प्रभुदास नाईक यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आशीर्वाद सुद्धा बुवा साहेबांचा घेतलेला आहे. असंच प्रेम आणि नक्कीच प्रभुदास हे छोटे बंधू सारखे आहेत आणि एक चांगलं योगदान स्पर्धेसाठी आहे. नक्कीच धन्यवाद देतोय, पुन्हा एकदा आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. या गोड स्पर्धेला आपण वेळात वेळ काढून आलात आणि स्पर्धेला खास करून प्रभुदाजी नाईक आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आपल्या बाजून रजा घेत आहेत. भरपूर पाहुणे संपूर्ण दिवसामध्ये मित्रांनो या ठिकाणी येणार आहेत. ते आपल्यासमोर योगीजी पाटील साहेब, सत्यवान पाटील आपली रजा घेत आहेत. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर निश्चितच या ठिकाणी आपला अमूल्य दौडून उपस्थित असलेले माजी आमदार योगीजी पाटील साहेब आणि त्यांच्या सहकारी यांचा निश्चित आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि असेच अनेक पाहुणे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मेगा फायनल बक्षीस वितरण समारंभ आपण पाहणार आहोत. त्या सर्वांचं आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. बिल्कुल. अरे दिनेश नाइक से पूछ रहे हैं कि साइड नो बॉल कैसा होता है, क्या आप फ्री हिट देने जा रहे हैं? तर या उपांत्य फेरीपासून आपल्या पॅनलात प्रत्येक उपांत्य फेरीमध्ये एक जगदीश म्हात्रे साहेबांकडून मोबाईल म्हणून या ठिकाणी सामन्यासाठी पारितोषिक मिळेल. रिगल स्क्वेअर कडून आपण पाहतो 75,000चं गिफ्ट वॉचर आपल्याला मिळतं आणि आयोजकांकडून सामन्यावरचं चषक. काही क्षणातच सामन्याकडे आपण बोलतोय. सामना सुरू होतोय. मराठा पंजाब संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पटकावले आणि महेंद्र स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आपण पाहताय बिलाल आणि मुकेश, एक जबरदस्त जोडी ज्याने ओपनिंग मध्ये आपण निश्चितच ओपन मध्ये आपलं स्वतःचं नाव फार मोठं स्थान या ठिकाणी निर्माण केलंय. वर या सामन्याकडे पहिला चेंडू स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून गोलंदाज प्रशांत. हा चेंडू फ्रंट फूट जागच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला बिलालने. आपण पाहता निश्चितच कव्हर क्षेत्रामध्ये एका धावेने सुरुवात केली. अतिशय चांगली सुरुवात पहिल्या उपांत्य फेरी लढतीची. बिल्कुल. विकेटों में गेंद थी और बिलाल ने बैकलिफ्ट को नीचा करके जेंटल पुश किया था, लेकिन गेंद बल्ले के बीचों बीच जब लगती है तो बैट्समैन का जो कॉन्फिडेंस है, आत्मविश्वास, वो बढ़ जाता है. नक्कीच वळीय मैदानाकडे पुन्हा एकदा या षटकातला पुढच्या चेंडूसाठी गोलंदाज तयार प्रशांत. हा चेंडू बॅटच्या कडे गेला. चेंडूला पुन्हा एकदा आपण पाहताय निश्चित वाढीश मिडऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला आपण पाहायला मिळतं. ड्राईव्ह केलं कार्पेटच्या साने एका धावेसाठी आणि दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिलं तर एक धावांचं खातं उघडलं फलंदाज बिलाल आणि फलंदाज मुकेश. मुकेश picks on the off volley and firmly driven, couple of bounces to widish long off. या डेफिनेटली. आणि त्या दरम्यानचा पुन्हा एकदा या षटकातला पुढच्या चेंडूसाठी वळूया. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. चेंडू आपण पाहिला यष्टीशी खूप मोठी चूक केली. फलंदाज मात्र या ठिकाणी धावशीट आणि ह्याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. मोठा धक्का महेंद्र स्पोर्ट्सला. यस, नो और वेट का मिश्रण नहीं वहां पर, और देखना चाहेंगे बड़ी विकेट गिरती हुई यहाँ पर मुकेश की. आपण पाहिलं मुकेश ज्याने एक निश्चितच असं नेहमी म्हणलं होतं अतिघाई संकटात नाही. आपण नेहमी मराठीत पाहता आपण हायवेवर गेलं तर नेहमी आपण बोर्ड पाहतो आणि ऍक्सिडेंट हे असे होत असतात. मात्र या ठिकाणी मात्र मोठा धक्का बसला तो महेंद्र स्पोर्ट्स संघाला आणि मुकेश मात्र बाद. क्रीज के कोने से अंदरूनी सिरा, बढ़िया फील्डिंग, अच्छा पिकअप, और ये देखिए नजर हटी और दुर्घटना घटी. आउट हो गए वहां पर बैट्समैन मुकेश. काल आपण पाहिलं होतं या मागच्या सामन्यामध्ये ह्या जोडीने जबरदस्त फलंदाजी केली होती, प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण या ठिकाणी मात्र पहिला धक्का बसला आणि पुन्हा एकदा बॅकफुटवर या ठिकाणी पाहिलं महेंद्र स्पोर्ट्स ज्या संघाने नुकतेच बालाजी चषक जिंकलं होतं. बिल्कुल. अभी तक दोनों टीमें 2-2 कप जीत चुकी. निश्चितच मराठा पंजाबने देखील 2 मालिका जिंकल्यात. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण 48 संघांनी या स्पर्धेत भाग घेत आहेत. तब्बल 576 खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं नशीब पाहूया मेगा फायनल कोण संघ जिंकेल. वळूया मैदानाकडे. हा चेंडू
आता मात्र निश्चित गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला निश्चित खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होतो गोलंदाजाचा, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर घ्यावी क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला गोलंदाजाने, मात्र मिडऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तोपर्यंत एक धाव. फलंदाज नवीन आलाय तो आकाश एका धावेने. आर.के. पाटिल स्टैंड में इस वक्त योगेश भोईर जी हैं, आपका हार्दिक स्वागत है. आपसे निवेदन है कि आपको मंच पे आना है. छोटी धमडी गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रशांत, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि या वेळचा चेंडू मात्र आपण पाहिला भिरकावून दिला चेंडूला, स्क्वेअर लेग मिड विकेटून चेंडू या ठिकाणी शानदार षटकार 6 धावांसाठी. नक्कीच या ठिकाणी आगमन झालेले माझे मित्र पत्रकार आनंद नाईक, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच अरुण पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. बहुत खूबसूरत स्ट्रोक, लेंथ को कितने जल्दी पढ़ लिया. एक बैट्समैन और होता है जो लेंथ को जल्दी पढ़ लेता है. ये देखिए उतनी छोटी गेंद नहीं थी जितना इस पर शॉट बढ़िया खेला है. यही बिलाल शेख का शॉट है, पुल कर दिया था, कैलकुलेटेड 6, नाप तोल के मारा हुआ सिक्सर. सुरुवातीची धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र स्पोर्ट्स बिलाल शेख एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर. जर आपण पाहिलं तर या खेळाडूंनी फार मोठं योगदान दिलंय या भिवंडीच्या खेळाडूचं. तो मैदानाकडे गोलंदाज प्रशांत, स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून यावी पंचांच्या उजवीकडून डावीकडून उजव्या हाताने रेवा सेप. आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर नशिबाची साथ नव्हती बिलाल शेखला, आणि या ठिकाणी मात्र एक मोठा धक्का पुन्हा एक बसतोय महेंद्र स्पोर्ट्सला. बिल्कुल गलती कर बैठे वहां पर बिलाल. और बड़े मैच में जब आप एक गलती करते हैं तो वापसी मुमकिन नहीं. बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई किस तरह से आउट हुए बिलाल शेख. रिवर्स खेला था लेकिन फील्डर मौजूद थे बैकवर्ड ऑफ द पॉइंट डीप में. बढ़िया कैच वहां पर थँक्यू कॉमेडी आतिश बॉक्स. बांबरे का. या ठिकाणी उपस्थित भिवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय नारायण शेठ मच्छा साहेबांचं स्वागत आणि सन्मान. मी या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय मदन मोहन नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय भिवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती नारायण शेठ मच्छा साहेबांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर लोकनेते मदन मोहन नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. या स्पर्धेला नक्कीच आपण उपस्थित राहिलात, आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. वेलकम अरुण सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान सन्मानी रितेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रितेश पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. मी प्रशांत गोवे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित अरुण भोईर सरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रितेश पाटिल आर.के. स्पोर्ट्स के शो के बहुत फोकस मैन रहते हैं. अरुण सर जो कि जय दुर्गा ए ने जब कप जीता था तो तेज इनकटर गेंदबाजी से काफी परेशान किया था. नक्कीच व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे. अरुण भोईर सरांचं स्वागत आणि सन्मान प्रशांतजी गुरुवे यांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत खूबसूरत शॉट पॉइंट के बगल से निकाल दिया, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, फ्लैशी कवर ड्राइव 4 रन. प्रतिहल्ला या ठिकाणी पाहायला मिळतं. जेव्हा आपण पाहिला तर 2 फलंदाज मधून गमावले होते महेंद्र स्पोर्ट्स संघाने. आपण पाहिलं तर शांत झालं होतं वातावरण पूर्णपणे, कारण बिलाल सारखा एक जबरदस्त खंदा फलंदाज गमावला. त्यानंतर मुकेश सारखा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला होता. या ठिकाणी मात्र पहिल्या षटकात जी समता झाली होती तेव्हा धावा धावपळ करायचा 9, मात्र यावी फलंदाज आपण विचार केला आकाशनी प्रतिहल्ला केलाय चौकार 5 धावसंख्येने. पुढचा चेंडू, हा चेंडू उजव्या काहीसा बाहेर चेंडू आपण पाहिला तर पंच आमच्याकडे फिरतात, दर्शवतात, जमिनीला हात समांतर करतात. हा चेंडू निश्चितच खराब चेंडू म्हणून वाईटचा इशारा येतोय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपळकार यावी जाऊन पोहोचते ती 14च्या घरामध्ये. बिल्कुल अच्छी शुरुआत हम कहेंगे यहाँ पे महिंद्रा स्पोर्ट्स की. रन भी बन रहे हैं, विकेटें भी गिर रही है. रकीब हा चेंडू निश्चित पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय फलंदाजा. आपण पाहिला तर रिव्हर्स स्वीपचा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, वाईटचा इशारा मात्र, आणि 1+1 एकूण 2 धावा मिळतात संघाला. आणि या 2 धावांच्या मदतीने महेंद्र स्पोर्ट्स संघ पुढे सरकतोय. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या यावी 2 गडी बाद, एकूण धावसंख्या 16. काका मात्रे, क्रिकेट में कहा जाता है कि अच्छा बैट्समैन वो रहता है जिसको पता रहता है उसका ऑफ स्टंप का है.
अच्छा गेंदबाज वो रहता है जिसको पता रहता है कि ऑफ स्टंप के कितनी दूर गेंद करना चाहिए. नक्की नक्की, कारण ताळमेळ असावा लागतो. आपण पाहता नेहमी खेळपट्टीवर, आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न आपण पाहतोय महेंद्र स्पोर्ट्स अतिशय चांगल्या रीतीने करत असताना फलंदाजाचा आपण विचार केला आकाश, ज्याने या 5 धावा निश्चित ऐकल्या. आकाश म्हणलं की बऱ्याचशा लोकांना कल्पनाही असेल की रायगड जिल्ह्यातला आकाश तारेकर, मात्र या संघाचा हा आकाश. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅटच्या पुढे गेले, चेंडूला ड्राईव्ह केला पण बाद आहे. मात्र शेतीशी चेंडूवर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दुसरी धावण्यासाठी निश्चितच धोका होता या चेंडूमध्ये. मात्र निश्चित नशिबाची साथ या ठिकाणी मिळते ती फलंदाजाला, आणि या धावा 2 धावा. राजू बोगा की सुस्ती उनको ले डूबी. हालांकि बहुत अच्छे थ्रो करते हैं वो, उनको पता नहीं था कि गैसुद्दीन ताक में बैठे हैं. ये देखिए किस तरह से ड्राइव किया था, गेंद को पकड़ा, कुछ अंडर एंड थ्रो करना चाहता और पता था गैसू को कि वो पहुंच जाएंगे क्रीज में. तर 2 धावा धावपलकावर या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते महेंद्र स्पोर्ट्स. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आता मात्र आपण निश्चित डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र 2 क्षेत्राच्या मधून पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार या चेंडू पाडे 4 धावांसाठी. दिमाग की बत्ती जल गई वहां पर गैसुद्दीन के. एफर्ट कम और रिजल्ट ज्यादा, मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट. ये देखिए कितना खूबसूरत शॉट खेला था उन्होंने, केवल ड्राइव किया था गेंद को रूम बनाकर, और ये देखिए मिसफील्ड होता हुआ और गेंद बाउंड्री के बाहर. नजाकत ज्यादा और ताकद कम. नक्की सुस्त ज्या ठिकाणी आळशीपणा दाखवलं होतं मराठा पंजाब संघ. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आत्मविश्वास जर आपण पाहिलं तर त्यांच्या निश्चितच ज्या ठिकाणी पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की हा समोरचा क्षेत्ररक्षक होता ज्याने ज्या पद्धतीने चेंडू फेकला होता, कदाचित जर वेगाने वरून चेंडू फेकला असता तर फलंदाज धावचित होऊ शकला असता. मात्र क्रिकेटमध्ये नशिबाची साथ देखील तेवढीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाज रकीब. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू वाटत शॉट थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. पाहूया पंच पुन्हा एकदा आपला उभार जात दर्शवते हा चेंडू खराब आहे. आणि अशा प्रकारे या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 चेंडू हे स्वेरच्या इशाऱ्याने आप या ठिकाणी आले, त्यामुळे 4 धावा निश्चितच झाल्यात. बड़े मैच का दबाव भी ज्यादा रहता है, बड़े मैच का टेम्परामेंट भी ज्यादा रहता है, और रकीब ऑफ स्टंप से बहुत दूर गेंदबाजी कर रहे हैं. निश्चित समर्थकांचा जर आपण विचार केला तर समर्थकांचे देखील प्रेशर आपल्या पायदा निश्चितच यावी आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंटफुटचा चेंडूवर ड्राईव्ह केला, पण पॉईंट क्षेत्रामध्ये डीप पॉईंटला शेतीच्या चेंडूवर आहे, यष्टीच्या दिशेने चेंडू फेकतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने महेंद्र स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावून पोहोचते 2 गडी बाद. एकूण धावसंख्या धावपलकामध्ये ती 25 धावा. बिल्कुल अच्छा टोटल गेम प्लान ए कुछ अलग पेश किया है महेंद्रा ने. आज वो आड़े बल्ले से नहीं खेल रहे हैं बल्कि स्क्वायर ऑफ द विकेट खेल रहे हैं. निश्चितच विकेटच्या स्क्वेअर ते खेळण्याचा प्रयत्न करतात. आणि गोलंदाजाचा पण विचार केला कोणत्या अकुटाबाई चेंडू त्याने आतापर्यंत तरी फेकलेला आपल्याला पाहायला मिळतात. मग दाखवून दिले बचेंगे तो और भी लढेंगे सच सलामत तो पगडी 50. यावेळीचा चेंडू हवेमध्ये. आता मात्र जबरदस्त प्रहार 1 बाउन्स चेंडू समाप्तीकडे जातोय. निश्चित डीप पॉइंट क्षेत्रामधून चेंडूला आपण पाहायला मिळतं चौकार 4 धावांसाठी. दिस इज द क्लास बैटिंग फ्रॉम अब्राहम बेंजामिन डिविलियर्स ऑफ भिवंडी गैसुद्दीन शेख. Max room and firmly driven 1 bounce through the covers. Look at that, wasn't a hop volley. He played on the up, lovely looking drive, 1 bounce cross the fence for 4. यष्टींच्या दिशेने गोलंदाजी करणारा आतापर्यंत गोलंदाज रकीबचा आपण विचार केला तर हे चेंडू मात्र त्याने जे फेकले होते ते निश्चित उजव्या यष्टीच्या खूपच भारी होता. फलंदाजाकडे सामने के स्टैंड से जो कांच आप चमका रहे, नहीं चमकाना है प्लीज. काले शर्ट में जो दर्शक बैठे हैं आपण निश्चित आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण ही मेगा फायनल आपण पाहताय. मेगा फायनल 7वा दिवस आहे स्पर्धेच्या माध्यमातून. रकीब हा चेंडू आणि या चेंडूला मात्र आपण पाहिला निश्चितच यष्टीषक या ठिकाणी चेंडूवर जाण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील, मात्र पंचांनी दर्शवले की फलंदाज सुरक्षित आपल्या क्रेजमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहूया निश्चित ते दर्शवले त्याच्या शरीराला स्पर्श झालाय. हा चेंडू लेग बायचा इशारा पंचांचा 1 धावेसाठी. रिप्ले में देखना चाहेंगे, हम रिवर्स स्वीप करना चाहता वहां पे गैसुद्दीन ने. ये देखिए बिल्कुल उनके शोल्डर से गेंद लग कर गई थी, जो बाजू है उसके नीचे गेंद लगी थी. अच्छा निर्णय अंपायर कोटी का. नक्कीच कारण रिवर्स हुकचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर महेंद्र स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावपलकार आपल्याला पाहायला मिळते ती
30 धावा प्रति षटक 15च्या सरासरीने. फलंदाजीचा आपण विचार केला तर आकाश जो तिसऱ्या क्रमांक फलंदाजी आला त्याने या ठिकाणी एका चौकाच्या मध्ये 6 धावांचं योगदान दिलंय. तर गैसुद्दीन अष्टपलीकडे आपल्याला पाहायला मिळतं ज्याने 2 चौकारच्या मध्ये तब्बल 10 धावांचं योगदान दिलंय. गोलीचं पृथक्करण पाहूया. पहिलं षटक प्रशांतने फेकलं होतं. प्रशांतने 9 धावा दिल्या होत्या. एक फलंदाज बाद केला पण त्या षटकात एक फलंदाज धावचीत देखील झाला होता. फलंदाज आपण पाहिला तर निश्चितच मुकेश. तर रकीब याला मात्र आपण पाहिलं तर हे षटक अतिशय महागडी षटक ठरलं. 21 धावा तब्बल या धावपलगावर या षटकामध्ये आल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. अजूनही 4 षटकांचा खेळ आहे. खेळाचं पहिलं सत्र प्रगतीपथावर मैदानामध्ये. एक पारितोषिक या ठिकाणी आपण पाहायला मिळते. दोन्ही उपांत्य फेरीच्या लढती आपण सेमीफायनलच्या लढती आपण पाहणार. त्याचबरोबर अंतिम लढतीमध्ये जगदीशजी म्हात्रे साहेब यांच्याकडून एक मोबाईल सामनावीरासाठी आपण पारितोषिक पाहायला मिळते. रिगल स्क्वेअर कडून 50,000 गिफ्ट वाउचर आपल्या पाहिल्याकडून आयोजकांकडून सामनावीरचं पारितोषिक. मोठी क्रिकेट स्पर्धा आणि मोठी पारितोषिक. बिल्कुल मरता क्या ना करता, रन ज्यादा बन रहे. आखिरकार राजू बोगा को बुलाया गया है. आप देखना है कि राजू बोगा की भी सही टेस्टिंग है. रन बहुत तेज बन रहे हैं. इनकी गेंदबाजी हमेशा से पहली बनी हुई है और मैं अक्सर कहता हूं कि इनकी गेंदबाजी इब्ने सफी के नावल की तरह है कि आगे क्या होने वाला है कोई नहीं जानता. निश्चित डावखुरे गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्राची विरचना आपण थोडीशी पाहूया. या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय घेसू ज्याच्यासाठी शॉर्ट थर्डमॅन. निश्चित डीप पॉईंट आपण पाहताय. डीप एक्स्ट्रा कव्हर एक लॉंग ऑफ ही व्हेरिएशन ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग लॉंग लेग आपण पाहताय. डीप स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. यावी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळीचा चेंडू पंचांकडे अपील केला होता. अतिशय वेगाने चेंडू खेळपट्टीवर आला होता. फलंदाजला अपील केलं होतं मात्र चेंडू गेलो शॉर्ट थर्डमध्ये पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी एक धाव लेग बायचा इशारा येतोय आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते ती 31 या धावसंख्येवर. ये देखिए बचाने की कोशिश की थी. क्या खूबसूरत गेंद थी बोगा की. कट के अंदर की जानिब आई थी. बहुत ही वॉचफुल खेलने की कोशिश की थी लेकिन वहां पे बच गए. ऊंचाई पे लगी थी गेंद. बोगा दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला तर निश्चित चांगली फलंदाजी करत असताना यावेळीचा चेंडू निश्चित यावेळी पण आपण पाहिलं पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. यष्टीषक या ठिकाणी काम तमाम करते. पंचांकडे एक दृष्टिक्षेप त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला आपण पाहायला मिळतोय मात्र पंच तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळतात. क्या गेंदबाजी है. ऐसे गेंदबाज के सामने रिवर्स खेलना मानो सहरा में पानी तलाश कर रहे हो. निश्चित स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी परिस्थिती असू शकेल कारण गोलंदाजाचे आपण दिशाने टप्पा जर पाहिला डावखोरी गोलंदाजी करतोय आणि या ठिकाणी त्यांनी यष्टीपासून भरकटलेलं नाही आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके करण्याची संधी देखील ते देत नाही. पुढचा चेंडू हा चेंडू यावेळी मात्र बॅकफुटचा चेंडूला की आपण पाहता निश्चितच शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी द्विधाव स्थिती पाहिलात. वाईटचा इशारा पंचांचा आणि या ठिकाणी जिथे 2 धावा धावपल करायला होत्या त्या ठिकाणी अधिक 1 धाव म्हणजे 3 धावांचं योगदान मिळतंय ते महिंद्रा स्पोर्ट्स संघाला. Yes, this is the worst fielding from big name Maratha Punjab. 3 bonus run and I think very good total on the board as far as Mahindra Sports concerned. Batsman to follow the dangerous Sachin Gaikwad. 34 धावा धावफलक पाहायला मिळतात. धावफलक अतिशय वेगाने धावफलक वाढत चालले आपण दोन्ही संघ बलाढ्य संघ पाहायला मिळतात. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता मात्र बॅट आणि चेंडूचा कोणता संबंध उरलेलं काम निश्चितच आपण पाहूया नेमकं काय घडलं या ठिकाणी. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि अशा प्रकारे हा तिसरा धक्का एक मोठा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्या गेंद थी वहां पर. पिछले देखना है कि अंपायर का क्या निर्णय है. तीसरे अंपायर को पूछा है कि क्या गेंद बेल्स को ट्रिप होके गई है. अच्छा निर्णय अंपायर का क्योंकि बहुत क्लोज निर्णय है. और तीसरे अंपायर हमारे गोकुलदास पाटिल देखेंगे क्या गेंद ने. ये देखिए क्या अंदर की जानिब गेंद कटी थी. बहुत खूबसूरत गेंद बोगा की. रॉन्ग वे थी और देखना है क्या कुछ हुआ है. अल्ट्रा स्लो मोशन. प्रिंस मूवीज को तो 100 मार्क्स देना चाहिए. देखना है फिर से देखा जा रहा है अंपायर द्वारा. ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन. इससे अच्छा टेलीकास्ट क्या हो सकता है. प्रिंस मूवीज रविंद्र गुलवी आप तो टेलीकास्ट की दुनिया का बड़ा नाम बने. ये देखिए ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवा आम्ही विनंती करतोय.
इथे कोणीही 12वे खेळाडू कोणीही बोलणार नाहीये. पंच फक्त आमचे तिसरे पंच या ठिकाणी निर्णय घेतील. बहुत क्लोज निर्णय है. ये देखिए राजू बोगा बहुत खूबसूरत बैकअम डिलीवरी थी. जिस तरह से हाथ पीछे से आया था जिसे बैकअम डिलीवरी कहते हैं. देखना है अंपायर का क्या निर्णय आता है. अंपायर गोकुलदास पाटिल का कहना है कि बैट्समैन बोल्ड हुए, आउट हो गए. हल्का सा ब्रश करके गेंद गई थी और बेल्स उसके बाद ट्रिप हुई थी. हा निर्णय आपण या ठिकाणी पाहताय कशा प्रकारे दिला जातो. आणि एक मोठी क्रिकेट स्पर्धेचं निश्चितच आयोजन आपण केलं आहे. श्री मदन बुवा नाईक चषक 2016 मध्ये आपण पाहता जेव्हा कोणताही फलंदाज अन्याय नाही होत. या ठिकाणी आमचे तिसरे पंच पाहतायत, या कॅमेऱ्यामधून पाहतायत निकीज टीव्ही स्क्रीन मध्ये, आणि सहज अगदी हलकसच बेल्सला स्पर्श केला आणि फलंदाज मात्र बाद झाला. नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं. विशाल पाटिल. रणनीति को बदल दिया गया है. पपिया खारिक बाकी हैं. सचिन गायकवाड को रखा है रोके हुए स्लॉग ओवर के लिए. मैं तो अक्सर कहता हूं उनके बारे में, जब वो आएंगे जब कहूंगा. निश्चित कारण 6 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये त्यांचे एक जे प्रमुख अस्त्र त्यांनी राखून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि ही योग्य रणनीती म्हणलं जातं. कारण अशा वेळी खरं तर तळाचे जे चेंडू खेळण्यामध्ये जे वाकबदार असे फलंदाज त्यांना खास करून हार्ड हिटर म्हणून ठेवले जातात. लेकिन गैसुद्दीन आज सर नीचा करके बल्लेबाजी कर रहे हैं. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या फलंदाजने किंवा निश्चित कार्पेसने चेंडू आपण पाहताय. यावेळी वाडिश मिडॉफ क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा फलंदाजामध्ये नवीन आलेला फलंदाज आपण पाहता विशाल पाटील आणि फलंदाज या ठिकाणी खेळतोय निश्चितच गेसुद्दीन, ज्याची वैयक्तिक धावसंख्या 2 म्हणजे 10 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद. एकूण धावसंख्या 36. चुरा लिया लगभग दूसरा रन और गैसुद्दीन आज सर नीचा रख के बल्लेबाजी कर रहे हैं. हा चेंडू निश्चित बॅटची कड आपण पाहायला मिळतो. निश्चित घरगत चेंडू गेला होता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एका धावेसाठी, आणि एका धावेच्या मदतीने आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 30 षटक या ठिकाणी आपण अजून मार्गस्थ मैदानामध्ये असताना धावा धावल्या करायला त्या 37. बिलाल बाद झाला होता आपण पाहिला होता. त्यानंतर मुकेश बाद झाला होता. आकाश मात्र यावेळी अतिशय दुर्दैवित बाद झाला होता, ज्याने एक चौकारच्या मध्ये तब्बल 6 धावांचे योगदान दिलं होतं. मात्र गैसुद्दीन आणि विशाल पाटील या ठिकाणी मैदानामध्ये. गोलंदाज यावेळी राजू भोगा अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना यावेळीचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट सरळ खेळून काढले चेंडू आपण पाहता. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये 37 चेंडू येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र 3 षटकांची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर महेंद्र स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना धावसंख्या धावफरक आली ती 38. 3 गडी बाद. षटक होतं गोलंदाज राजू भोगा यांचं. या षटकामध्ये त्यांनी तब्बल आपण पाहिलं तर धावा दिल्यात, चांगली गोलंदाजी केली, नियंत्रित गोलंदाजी केली आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला. तब्बल या षटकात त्यांनी 8 धावा दिल्यात. तर येणारी 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार, क्रिकेटचे कुरुक्षेत्र, चेंडूपोळीचं युद्ध, या युद्धामध्ये ऐकूया पुन्हा एकदा आमचे भिवंडीचे एक उत्कृष्ट हिंदी समालोचक या ठिकाणी भव्य सरांना. ओव्हर टू भव्य सर. धन्यवाद. Thank you, Kaka Matre sir. End of the third over, 38 for the loss of 3 wickets. Very good total on the board. The current run rate is 12.66. You are watching cricket unforgettable Madan Bua Naik Cup 2016. Welcome everybody wherever you are from Madan Bua Naik, the proud of Badwad, Prabhudas Naik, Devendra Naik and Jai Durga B Sports Club. First semi-final between Maratha Punjab and Mahindra Sport. There is a middle conference going on. Is going to be Prashant brought into the attack. Today Gasuddin looking very positive. 2 offside boundary played. Now different tactic used by Gasuddin. Batsman to follow. Sachin Gaikwad, Papia Kharik, Prashant facing him. Gasuddin, Sheikh, the big name of tennis cricket. The score is 38 for the loss of 3 wicket. End of the third over. There's a lot of VIPs watching from VIP dice today. The second semi-final between NR Borpara and Balaji Sport.
Both team won 1 cup and these two team won 2 cup. Top 2 team out of the Madan Bua Cup, Wiki Sport and B Indian. Here we go. Bosu Gasuddin slogging for 6. What a shot! Lovely stock from Gasuddin, and 6 more to total now. His score moves up to 44. Kaka Matre sir, do you think Gasuddin and Vishal Patil use the right tactic? They defend Boga and they attack on Prashant. नक्की नक्की एक युद्धनीती जी असते आपण क्रिकेट युद्धाच्या रणभूमीमध्ये आपण पाहतो तीच युद्धनीती या ठिकाणी वापरले कारण त्यांनी विचार केला हा जो गोलंदाज होता ज्याच्या पहिल्या चेंडूवर एक त्याला मानसिक दडपण ठेवण्याचा प्रयत्न केला मगाच्या काळात राजू भोगी. दिस इज द सल्यूट फॉर लाईन ऑफ भिवंडी संजय म्हात्रे. हा नक्कीच या ठिकाणी सन्मानी नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच भगवान म्हात्रे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. 44 Prashant. Bosu Gasuddin, another mighty blow. Massive hit for 6. Gasuddin on fire now, and Maratha Punjab captain is the worried man. मराठीत असं नेहमी म्हणलं होतं की ज्या पद्धतीने गेसुद्दीनने फलंदाजी केली आपण सुरुवातीला तो संतपणे खेळत होता. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. वेलकम श्रीनाथ म्हात्रे, श्रीनाथ पाटील साहेब या ठिकाणी आलेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. This is the AB shot. And Gasuddin on fire now. Mahindra Sport 50 for the loss of 3 wicket. 4th over in progress. And this is the game planning a success here because against Ekta Misail, Gasuddin frees his arms. नक्कीच कारण आपण पाहिलं 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं दडपणाखाली आला होता तो महिंद्रा स्पोर्ट्स. यावेळी मात्र पूर्णपणे सावरतोय. This time clear frustration. Gasuddin not interesting for a single white signal from umpire, and this is the clear frustration for Ekta Misail. He ball in दूसरा मोहल्ला. या ठिकाणी हरिभक्त पारायण राजेश पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. धावसंख्येवर आपण धापलकर नजर टाकली तर आपल्या पाहायला मिळतात धावा दाखल केल्या त्या 51 अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. Gasuddin on sixer hat trick now. Here we go. Massive one out of the ground. 6 more. What a batting from Bhivandian Abraham Benjamin de Villiers. गेसुद्दीनचा आपण जर विचार केला तर त्याने आपण सुरुवातीला पहिल्या संत गतीने फलंदाजी करत पण त्याला मौका मिळाला वेळ त्याने घेतली मात्र त्या वेळेचा सदुपयोग केला कारण आतापर्यंत आपण जर पाहिला तर जबरदस्त फलंदाजी केली कारण ऑन साइडला त्याने मारलेल्या डीप स्क्वेअरला येऊन एक डीप मिडकडून षटकार लाजवाब षटकार आपल्याला पाहायला मिळाले. This is 300 sixes so far in Madan Bua Cup. All statistics comes to you from man of golden finger Saiba Moment. Gasuddin looking very aggressive now. Gasuddin on fire, and the score is 57. Gasuddin 3 sixes so far, 2 boundary. या ठिकाणी सन्माननीय रोहिदाजी भगत साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. सन्माननीय नगरसेवक आपलं हार्दिक स्वागत आहे. Prashant Matre very expensive so far. Oh! Biggie one! 6 runs! Gasuddin on fire, and last one was a biggie one. And Kaka Matre, there is an opportunity for air hostess. Kiss the ball. And these 4 sixes salute to Sanjay Matre. निश्चित ऑन साइडला जे आपण षटकार लाजवाब नेत्र सुखदायक असे षटकार पाहायला मिळतात. 6 धावांच्या संघाला आणि या 6 धावांच्या मध्ये एकूण धावसंख्या धावपकात पोहोचते 63. गेसुद्दीनची वैयक्तिक जर आपण निश्चित धावसंख्या आपण पाहणार आहात ज्याने आतापर्यंत 4 षटकार मारले 2 चौकार. And a very worried Raju Boga having a word with Prashant Ekta Misail Prashant Matre. 4 consecutive hit out of the ground. Prashant
This time helicopter stroke straight to long on, and with the stroke batsman through for one. The score moves up to 64 for the loss of 3 wickets. 64 धावांमध्ये तब्बल 4 षटकार आणि एका चौकीमध्ये 36 धावांचं योगदान दिलंय गैसुद्दीननी. जबरदस्त फलंदाजी. Ball this time fine delivery. Beats him outside the off stump. That marks end of the expensive over from Prashant. His score is 64 for the loss of 3 wicket. 4 ओवर की समाप्ति 64 रन 3 विकेटों के नुकसान पर. गैसुद्दीन कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 36 पे बल्लेबाजी कर रहे हैं और फॉर्मर विकेट कीपर बीसीसी बोरियली के इरफान मुल्ला ने महिंद्रा स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है. या स्पर्धेचा आपण जर वैयक्तिक धावांचा उच्चांक जर पाहिला तर चामिंद्रा संघाचा विजय ज्याने 53 अर्धशतक नोंदवलं होतं आणि हा जो फलंदाज गैसुद्दीनचा आपण विचार केला तर तब्बल 36 धावा ज्या आपण पाहिल्या 64 धावांमध्ये 36 धावा एकट्या गैसुद्दीनच्या. उस पूरे ओवर का क्या हाल कर दिया वहां पर दिखाया जा रहा है प्रिंस मूवीज. पिछला जो ओवर था प्रशांत का ये तो बहुत दूर गई थी. बहुत बिगी वन था जो उन्होंने खेला था लालचंद तरे के खेतों में. ये देखिए जो आ रही थी वो बाहर जा रही थी. गजब की बल्लेबाजी. मैंने पहले ही कहा था आज नीचा सर रख के वो बल्लेबाजी करते हैं. आपको पता है जब भी सचिन तेंदुलकर ने सर नीचा रखा समझना शामत आ गई. निश्चित बर्फाची घडी खडा ठेवून फलंदाजी करतो फलंदाज गैसुद्दीन आपण पाहिलं होतं. सुरुवातीला निश्चित 2 धक्के देण्यामध्ये यशस्वी ठरला होता मराठा पंजाब संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना. पण या ठिकाणी मध्ये सामन्यावर प्रभुत्व मिळवलंय ते महिंद्रा स्पोर्ट्स संघाने. कारण आपण सांगितलं होतं जसं की बालाजी स्पोर्ट्स जी मालिका त्यांनी जिंकली होती. अब रणनीति को बदल दिया गया है. राजू बोगा शायद आखिरी ओवर यहां से करेंगे जहां से गैसुद्दीन ने अटैक किया था. गेंदबाजी के लिए आरी को बुलाया गया है. अभी भी श्योर नहीं है वहां पर. थोड़ा सा चिंतित नजर आ रहे हैं आतिश पाटिल. जिस तरह से आक्रमण अब तक 16 अर्धशतक लग चुके हैं तालुका क्रिकेट में. 19वां मेगा इवेंट आप देख रहे हैं. 20वां भी चल रहा है और 21वां शुरू हो चुका है. जो करंट रन रेट है वो 16 का है. मानो किसी पहलवान की तरह. देखना है इस मदन बुआ नाइक चषक में 55 रनों की बारी खेली थी विजय केनी ने. एक अर्धशतक लगाया था. नहीं हमारे अंपायर तो अच्छे सेहतमंद हैं. गेंदबाजी के लिए आरी सामना करेंगे गैसुद्दीन. अभी सचिन गायकवाड का आना बाकी है. क्या गजब की बल्लेबाजी की थी उन्होंने बालाजी के सेमीफाइनल में. पहली गेंद बॉल और बैक ड्राइव. बहुत तेज स्ट्रोक. बढ़िया फील्डिंग वहां पे प्रतीक की. सिर्फ 1 रन. इससे अच्छा क्रिकेट क्या हो सकता है. जितना अच्छा शॉट उससे बढ़कर प्रतीक भुईर की फील्डिंग. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं या ठिकाणी प्रत्येकने आणि त्यामुळे धावांवर थोडंसं नियंत्रण ठेवण्यामध्ये यश होतं या चेंडूमध्ये. पहिल्या पुढचा चेंडू 65 रन विशाल पाटिल सामना कर रहे हैं. इस मर्तबा हुक करने की कोशिश. मिस टाइम स्ट्रोक. और मैं समझता हूं कि जानबूझकर उन्होंने अपना विकेट फेंका है. हालांकि एमएलए ट्रॉफी में उन्होंने 6 गेंदों पे 6 सिक्सर लगाए थे यहां पर. लेकिन उनको पता है जब सिक्का जो चलता है उसी को भेजा जाए. नक्कीच कारण एक धाव सहज पूर्ण होऊ शकली असती. मात्र या ठिकाणी आपल्या चांगल्या खेळाडूला संधी मिळावी या दृष्टिकोनातून फलंदाजांनी निश्चित विशाल यांनी निश्चित विकेट फेकली आपल्या पायाला दिसते. और ये देखिए नए बैट्समैन आए हैं सचिन गायकवाड और काका मात्रे जी. ये जो सचिन गायकवाड है ना इनके सामने ना दवा काम करती है ना हवा काम करती है. हे अशा प्रकारची लोकबाजी आपण पाहायला मिळते ते आमचे भोपे साहेबांकडून. कारण एक जबरदस्त समालोचक आपल्या पाहायला मिळतात. त्यांना संपूर्ण भिवंडी परिसरातल्या प्रत्येक खेळाडूची इत्यंभूत माहिती त्यांच्यापर्यंत निश्चित आहे. और गैसुद्दीन को देखिए जिस तरह विकेट फेंका विशाल पाटिल ने. वो खुश नहीं थे. उनका कहना था 1-1 रन कीमती है.
65 रन 2 विकेटों के नुकसान पर। हारी मुड़ते हुए सूरज बादलों के पीछे छुप रहा है। बहुत अच्छा बैटल गेंद और बल्ले के बीच में हम देख रहे हैं। दूसरे सेमीफाइनल के लिए दोनों टीमों के कैप्टन तैयार रहना है। रिवर्स खेलने की कोशिश, अच्छी गेंद थी, मिस टाइम स्ट्रोक 1 रन, स्कोर 66 पर। पिछली 3 गेंदों में हरी ने सिर्फ 2 रन दिए। राजू भोगा ने गजब का ओवर किया था, लेकिन गजब की बल्लेबाजी की थी गैसुद्दीन ने। हरी का सामना करेंगे सचिन। हवाएं चल रही है, लेकिन दवा और हवा उनके सामने नहीं चलती। आते ही गेंद को खेल दिया, कवर ड्राइव, फील्डर मौजूद हैं, 1 रन। अच्छी गेंदबाजी कर रहे हरी, ज्यादा जगह नहीं दे रहे वहां पे स्ट्रोक लगाने की। हरिणी अतिशय चांगली गोलंदाजी वाढती धावसंख्येला महिंद्रा स्पोर्ट्सच्या वाढत्या धावसंख्येला लगाम घालण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केलाय. कारण आतापर्यंत आपण जर विचार केला 4 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 3 धावा दिल्या त्या ठिकाणी. गैसुद्दीन 38 पे बल्लेबाजी कर रहे हैं, अर्धशतक लगा चुके हैं इस सीजन में 1 को। इस मरतबा बहुत करारा ऑन ड्राइव, 1 रन। कैप्टन आतिश पाटिल मौजूद थे वहां पर। स्कोर 68 रन। इस ओवर में जरूर कहूंगा कि कंट्रोल कर लिया है, इसीलिए तो बड़ी टीमों में गिना जाता है मराठा पंजाब को। बी इंडियन बाहर चली गई, विक्की बाहर चली गई। 2-2 कप वाले 3 नंबर की टीमें सेमीफाइनल खेल रही है, और अगला सेमीफाइनल एनआर के कैप्टन और बालाजी के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। गेंद के आकार को लेकर वहां पे खराबी होती हुई। स्कोर 68 रन 4 विकेटों के नुकसान पे। आप देख रहे हैं ना भूलने वाला क्रिकेट और ना भूलने वाली बल्लेबाजी। लास्ट ऑफिशियल कॉल एनआर के कैप्टन और बालाजी के कैप्टन। एनआर के कैप्टन आ चुके हैं, बालाजी के कैप्टन सोमनाथ। फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक, और अब की बार पहली मर्तबा इस सीजन में बिना कोई छक्का मारे आउट हो गए सचिन। एकूण या खेळामधला जर आपण विचार केला तर हे जे 500 षटक जे गोलंदाज हरीने फेकलं होतं, अतिशय चांगलं षटक फेकलं. आपण पाहता या षटकामध्ये त्यांनी सचिन सारख्या फलंदाजाला या ठिकाणी मोठा फटका खेळणारा फलंदाज, ज्याला ग्रामीण भाषेत नेहमी म्हणतात चौकार आणि षटकांचा बादशाह, त्याला मात्र या ठिकाणी परतवलं. आणि षटकाचा जर आपण विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावा दिल्यात आणि एक फलंदाज बाद केलाय. बिल्कुल मैच में वापसी की है। जब 2 टीमें भरी रहती है तो फिर कहीं ना कहीं 1 ओवर में मैच वहां तो 1 ओवर में मैच यहाँ, लेकिन आखिरी ओवर जो लेकर आ रहे हैं राजू भोगा, अब ये बहुत बड़ा ओवर है, क्योंकि गैसुद्दीन बहुत क्लास के बैट्समैन है और राजू भोगा वन ऑफ द बेस्ट बॉलर एज फार एज लेफ्ट आर्म कंसर्न, नंबर 1 बॉलर. कीच कारण गोलंदाजी जे मगाशी आपण पाहिली होती आणि काली त्याची गोलंदाजी मी पाहिली होती, अतिशय चांगली गोलंदाजी जो डावखुरा गोलंदाज. आणि डावखुरा गोलंदाज नेहमी म्हणला होता की एक निश्चित आकर्षक गोलंदाज, नैसर्गिक गुणवत्ता त्याच्यामध्ये असते, कारण चेंडू दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. पाहूया आर.के. पाटील स्टँडर्ड कडून हा शेवटचा षटक तो कसं फेकतोय. राजू भोगा सामना करेंगे बैट्समैन गैसुद्दीन. 39 रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं, अपने दूसरे अर्धशतक की तरफ बढ़ते हुए इस सीजन में. दीपेश माली मिड विकेट पे हैं, स्क्वायर लेग पे इस वक्त आतिश बामरे हैं. वाइड ऑफ लॉन्ग ऑन है इस वक्त प्रतीक भुईर. एक स्ट्रेटर लॉन्ग ऑन है हरी, लॉन्ग ऑफ पे एक खिलाड़ी. ऑफ साइड में बहुत लंबा फासला हम देख रहे हैं. गली पे हैं जीतू गौली, और कवर पॉइंट और लॉन्ग ऑफ के बीच में कोई भी खिलाड़ी नहीं. सामना करेंगे पपिया खारिक राजू भोगा का.
सर्कल में बुलाया गया है वहां पर। हालांकि पपिया खारिक टीम के कैप्टन है, उनको पता है कि कितने रन और चाहिए, और बोगा को पता है कि कितने देना है। बहरहाल लेने देने की ये कहानी चलते रहेंगी। ये हमारे तमाम मान्यवर्स मंच पर अगला सेमीफाइनल एनआर बोरपाड़ा और बालाजी स्पोर्ट। पहली गेंद इस मर्तबा डॉट गेंद, बहुत तेज फुल टॉस गेंद थी। अंपायर पर देखते हुए वहां पर आशा भरी नजर से, लेकिन क्रिकेट में कहा जाता है कि अंपायर इज द बेस्ट जज। बोगा पपिया खारिक के लिए। फुल टॉस गेंद फिर से बल्ले पे नहीं आई, एक रन जरूर बना। दोन्ही चेंडूंचा आपण विचार केला तर फलंदाज आपण विचार केला पप्प्या जो या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव चेंडू खेळला होता, हा चेंडू देखील निश्चित फुलटॉस चेंडू होता, फायदा नाही उचलू शकला. मानसिक दडपण जर आपण पाहिलं, कारण मागच्या षटकामध्ये हरीने फक्त 4 धावा दिल्यात आणि या षटकाचा आपण म्हणता हाणामारीचे षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये खरं तर फलंदाज नेहमी षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न करतात. बोगा याची जी गोलंदाजीचा आपण विचार केला तर एक जबरदस्त डावखुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजू बोगा लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक और गैसुद्दीन आउट. एक बात देखिए, कितनी तेज फुल टॉस होंगी जिस पे आप टाइम नहीं कर रहे. और आपकी मालूमात के लिए काका मात्रे जी कि वही राजू बोगा है जिन्होंने रतन बुआ में पिंटू पर्चा को 3 डॉट खिलाई. पिंटू पर्चा ने इनको रिवर्स खेल दिया. एक मोठा गोलंदाज आपण पाहिलात, कारण पहिल्या सामन्यापासून आपण पाहतो या गोलंदाजाला मागच्या षटकात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, या षटकात हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर ज्याने 39 धावांचं योगदान देणार गेसुद्दीन सारखा फलंदाज ज्याला त्यांनी बाद करण्यात यश ठरलं होतं. धावा आपल्या क्रमाला पाहायला मिळतात, तर धावा आल्या त्या यावेळी मात्र 69 धावा. 69 रन हो चुके हैं, लेकिन पिछली जो 9 गेंदे उसमें केवल 5 रन आए. ये क्रिकेट है और ये भिवंडी का क्रिकेट है. म्हणजे 5वं आणि 6वं षटक हे षटक निर्णायक ठरतंय या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. हरीने चांगली गोलंदाजी केली, गेसुद्दीन याने देखील अतिशय या ठिकाणी आपल्याला राजू भोगी यांनी गेली गोलंदाजी निश्चित मोठी गोलंदाजी पाहायला मिळते. राजू बोगा अब पपिया खारिक को नॉन स्ट्राइक पर हरीश पाटिल जिन्होंने गोल्डन बाउंड्री लगाकर बालाजी कप जिताया था, महिंद्रा स्पोर्ट्स को 6ठे बैट्समैन बने थे तालुका क्रिकेट में. बोगा लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, ये देखिए वाइड घोषित किया अंपायर ने. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 70 पर. बिल्कुल जयदुर्गा भी स्पोर्ट्स का कहना है कि नो आर्गुमेंट्स विथ अंपायर्स. हिट विकेट आउट हुए वहां पर, लेकिन वाइड गेंद थी. 70 रन. ये देखिए किस तरह से, यस ऑब्वियसली वेरी ट्रू, द लाइन बिलोंग्स टू अंपायर. 4 षटकं समाप्त झाली तेव्हा या ठिकाणी महिंद्रा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती 64 आणि 5व्या आणि 6व्या षटकात आपण विचारलं या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा आल्या. स्कोर इस वक्त 70 रन. 3 गेंदें बची है आखिरी ओवर की, लेकिन गजब की गेंदबाजी कर रहे हैं. उनकी फुल टॉस गेंदों को भी बैट्समैन टाइम नहीं कर पा रहे. ये रहता है एक बड़े गेंदबाज का जो मानसिक दबाव बल्लेबाजों पर. पपिया खारिक को 2 फुल टॉस मिले थे, लेकिन दोनों को नहीं खेले. नए बैट्समैन महेंद्र कामनकर, उस दिन जो चौका लगाया मानो उनकी जिंदगी का सबसे अच्छा चौका था. फाइनल में जब वाइडिश मिड ऑफ पे लगाया था उन्होंने. बोगा इस मरतबा उसी तरह का स्ट्रोक, गेंद एक्स्ट्रा कवर में 1 रन. हाफ ली थी.
71 पे पहुंचा है। महिंद्रा स्पोर्ट्स का स्कोर 7 विकेटों के नुकसान पे। हालांकि बहुत कम अपीलें करते हैं, बहुत क्लोज अपील रहती है, जब भी वो हाउ इज डैट कहते हैं। 71 रन 7 विकेटों के नुकसान पे। 2 गेंदे हरीश पाटिल को खेलने के लिए। ये मुकाबला भी रोमांचक रहेगा क्योंकि मराठा पंजाब के पास भी 7 बैट्समैन हैं। ये देखिए फुल टॉस गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड में गेंद कवर में जा रही है। 2 खिलाड़ियों के बीच में से 4 रन। अब यहां पर कसूर किसका ये तो नहीं हम कहेंगे, जो हुआ सो हुआ। क्रिकेट में जर आणि तर, अगर और मगर को जगा नाही। नक्की नक्की, कारण फलंदाजांनी अपेक्षाही नव्हती केली की हा चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती, ज्याचा गोलची दिशा आणि टप्पाचा आपण जर विचार ये केला देखिए तर मोटा लिविंग एज लगा था, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद कवर्स में गई थी। तेच म्हणजेच ऑनसाइडचा खेळण्याचा हा फटका होता, तो ऑफसाइडला या ठिकाणी निश्चित बोनस 4 धावा। इस मरतबा रिवर्स खेलने की कोशिश और सॉफ्ट डिसमिसल। तो 75 रन बने, 76 की चुनौती। वाकई में उस शॉट के बारे में मैं तो इतना कहूंगा कि जाना चाहते थे ठाणा, पहुंच गए पूना। थँक्यू कॉमेडी बॉक्स। तर व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नगरसेवक रोहिदासजी भगत साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। श्री मदन मोहन एक चषक 2016 मध्ये आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मी देवेंद्र नाईक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। व्यासपीठावर विराजमान सन्माननीय नगरसेवक रोहिदासजी भगत साहेबांचं स्वागत आणि सन्मान देवेंद्रजी नाईक यांच्या शुभ हस्ते होत आहे। आपण पाहतोय व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे। तसेच यानंतर समाजसेवक श्रीनाथ पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी देवेंद्र नाईक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीनाथ पाटील अंकल यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आणि व्यासपीठावर या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे। तसेच यानंतर स्वागत आणि सन्मान करायचं आहे हरिभक्त पारायण राजेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मी देवेंद्र नाईक यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। राजेश पाटील यापुढील सामन्याचं नाणेफेक करतील रोहिदासजी भगत साहेबांना विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। धन्यवाद मनोहर तरे। दोस्तों दूसरा सेमीफाइनल मुकाबला टॉस होने जा रहा है। दयानंद चोड़के फैम टीम बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन सोमनाथ ऑल द बेस्ट। दीपक मडवी नरेश माली फैम टीम एनआर के कैप्टन हार्ट ऑफ भिवंडी ऑल द बेस्ट। तसेच या ठिकाणी उपस्थित आनंद नाईक पत्रकार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं। देवेंद्र नाईक आनंद नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचे। पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी रोहिदासजी भगत नगरसेवक आणि श्रीनाथजी पाटील जात आहेत। तोपर्यंत व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान पत्रकार आनंद नाईक यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। थँक्यू। ओ टू कॉमेंट्री बॉक्स टॉस बॉक्स सिद्दीक बाबे सर। धन्यवाद मनोहर तरे। आइए हमारे मुख्य अतिथि यहाँ पे पहुंचते हुए और टॉस होने जा रहा है दूसरे सेमीफाइनल का। आमदार रुपेश मात्रे कहना है बालाजी के कैप्टन का और देखना है क्या आया है। यस सबसे पहले एक सवाल, आपके कप में आपकी टीम पहले राउंड में हार गई, बहुत बड़ा अपसेट हुआ था उस दिन। 25 वो जो 5 टीमें एक साथ बाहर गई थी याद रखा जाएगा 28 फरवरी। लेकिन उसके बाद आपकी टीम तो बड़ी है, 2 फाइनल हार चुकी है, एकाएक पलट के वार किया, बहुत अच्छा क्रिकेट खेल रहे हैं। टॉस इंपॉर्टेंट
था भी वो आपने जीता है, क्या करना चाहेंगे? टॉस इम्पोर्टेंट था, टॉस जीत के हम लोग फील्डिंग करेंगे। और रहा उस सवाल उस दिन का, मैं बोलूँगा सबसे ख़राब दिन था कि उस दिन सबसे टॉप 5 टीम थी तो बाहर निकल गई थी और इतना बुरे भी नहीं खेले थे 5 टीम। और क्या आज आपको लगता है कि आपके लिए अच्छा दिन है? हाँ बेशक। और टॉस जीत के आपने फील्डिंग करने का निर्णय लिया है, हाँ बराबर। और कहाँ तक रोकना चाहेंगे एनआर को? जितने हो सके कम से कम रनों में एनआर को हम रोकना चाहेंगे क्योंकि अच्छी टीम मानी जाती है भिवंडी क्रिकेट में, और उनको कम से कम रनों में हम रोकना चाहेंगे। एक बात, सूरज से क्या अपेक्षा रखते हैं कि वो कौन से बैट्समैन है जिनको जल्दी आउट करे? सूरज से बहुत सारी अपेक्षा टीम को, और दीपक है, विकी मात्रे है, संदीप मडवी जैसे एक टॉप बल्लेबाज है, उनको हम रोकना चाहेंगे। दोनों बैलेंस टीमें, ये टफ इनकाउंटर रहेगा। बिल्कुल। ऑल द बेस्ट। दोनों टीमों ने एक एक कप जीता है, दोनों टीमें दूसरे कप की तरफ देख रही है, दो जो खेल रहे दो जीत के तीसरे की तरफ देख रही है। लेकिन आप चाम बढ़ चुका है शाम में, आप दीपक मडवी जो बहुत अच्छा ओपिनियन देते हैं, ये कप जिस तरह से अंतिम चरणों में जा रहा है, किस नज़र से आप देख रहे हैं? बहुत इम्पोर्टेंट कप है हमको, क्योंकि ये जीत हमको हमारे कॉन्फिडेंस को बढ़ाएगी, क्योंकि एनआर अच्छा परफॉर्म नहीं कर रही थी, लेकिन इस टूर्नामेंट में हम लोग मैच बाय मैच अच्छा कर रहे हैं और हम लोग अच्छा खेलने की कोशिश करेंगे। 70 प्लस टारगेट, 70 प्लस के ऊपर जाना चाहेंगे। एक बात, एक तरफ संतोष मडवी तो एक तरफ सूरज, गेंदबाजी की पकड़, एक तरफ दीपक मडवी तो एक तरफ सोमनाथ है, पवन है, सुफियान है, आपके पास विकी मात्रे है, बिंदास है। ये बताइए कि इस अहम मुकाबले में आप कोई ऐसा ट्रम्प कार्ड भेजेंगे जो चल गया तो आपके लिए रन बने और ना चला तो फर्क ना पड़े? ट्रम्प कार्ड की बात रही तो जो भी बैट्समैन अच्छा बैटिंग करेगा, क्योंकि 6 ओवर का मैच है, ये ट्रम्प कार्ड ही है। संतोष मडवी डेफिनेटली अच्छे बॉलर है, सूरज भी अच्छा बॉलर है। सूरज की मैं तारीफ करना चाहूँगा कि जब से चेक के बारे में ये जब मतलब कंट्रोवर्सी हुई है, तो उसने वो जो एक्शन चेंज किया है, ये तमाम बॉलरों को लेसन लेना चाहिए इस बात का, क्योंकि वो प्लेन बॉलर डाल रहा है, भले से 6 कर रहा है, लेकिन जरा भी हाथ टेढ़ा मेढ़ा नहीं कर रहा है और प्लेन बॉलिंग डाल के वो मतलब भिवंडी क्रिकेट को दिखा रहा है कि प्लेन बॉलिंग कैसे करी जाती है। बिल्कुल। एक आखिरी सवाल के बिंदास कब आएंगे? बिंदास के ऊपर तो हमारी मेन बैटिंग डिपेंड है, अगर वो चल पड़े तो समझो हम चल पड़ेंगे, लेकिन वो देखेंगे जैसी मोमेंट सिचुएशन रहेगी वैसे हम उसको यूज करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। दूसरे सेमीफाइनल से ये न्यूज है, टॉस बॉक्स के बालाजी won the toss and choose to the bowl first, is back to the commentary box. धन्यवाद बाबे सर. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर बालाजी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि एनआर बोरपाडा संघाला प्रथम फर्स्ट डॅमध्ये केले. तर वडरात आपण काही क्षणातच या मैदानाकडे दुसरं सत्र या खेळाचं मराठा पंजाब संघाला सामना जिंकण्यासाठी 76 धावांचं लक्ष्य ठेवलंय. महिंद्रा स्पोर्ट्स संघाने 8 गडी बाद 75 धावा जमवल्या होत्या. प्रति षटक 12.67 च्या सरासरीने जर आपण विचारले जवळपास 13 धावा प्रति षटक येणं आवश्यक आहे. एक नजर आमच्या या निश्चितच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुणलेखक आपण पाहताय सेबा मोमीन सर भिवंडी, समालोचक आपण पाहताय सिद्दीक भाबे सर भिवंडी, नरेशजी ढोमे शिरूर पुणे, सूत्रसंचालन या ठिकाणी केले जाते मनोहर तरे आपण पाहताय भादवड, त्याचबरोबर पंच शिवराम वैती सर मुलुंड, शकीलजी कुट्टी सर भिवंडी, गोकुलदासजी पाटील सर भादवड, दिनेशजी नाईक सर भादवड, अंकुशजी चौधरी सर टेमघर आणि मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग रायगड. तर या मैदानाकडे यावेळी आमच्या दोन्ही पंच या ठिकाणी मैदानाकडे रवाना झालेले आहेत. सलामीची जोडी मैदानात येते ती मराठा पंजाब संघाची 76 धावांचं लक्ष्य. ही खेळपट्टी लक्ष्मणजी नाईक यांनी बनवले. मंडप डेकोरेशन सचिनजी पवार आणि चेतनजी पवार आपण पाहायला मिळते. डीजेच्या माध्यमातून दीपेश साऊंड सिस्टीम भादवड आणि या संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज tenniscricket.in संतोष नाणेकर प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या मैदानावर रंगलेली ही श्री मदन बुवा नाईक चषक 2016 आज मेगा फायनल आपण पाहतात. तमाम अतिथी कशी मान्यवर सर्व क्रिकेटर्स आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा आम्ही आमच्या समायोजन कक्षातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला घेऊन जातोय मैदानाकडे. एनआर स्पोर्ट्ससाठी या स्पोर्टला विकासजी भोईर साहेब यांच्याकडून निश्चित हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तर मोठी क्रिकेट स्पर्धा या विभागातल्या आपण पाहायला मिळतात. पुढील वर्षी निश्चित IPLच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धा निश्चित असेल. याच मैदानामध्ये सन्माननीय श्री मदनजी बुवा नाईक साहेबांनी या ठिकाणी निश्चित घोषित केलं होतं आपल्याला मोठ्या स्पर्धा याच्यापेक्षा मोठ्या स्पर्धा पाहायला मिळते. बिल्कुल 76
रनों की चुनौती है इस मुकाबले को जीतने के लिए। काका मात्रे सर, एक बात कहना चाहूँगा, पहले 2 ओवर दोनों टीमों के लिए निर्णायक है, क्योंकि आपका प्लेटफॉर्म अच्छा होता है तो इमारत मजबूत बनती है। नक्कीच, कारण पाया मजबूत तर इमारत निश्चितच भक्कम असते, असं नेहमी आपण बांधकाम क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलात तर या ठिकाणी मात्र पाया भक्कम होणं आवश्यक आहे दोन्ही संघ या मराठा पंजाब संघाच्या बाजूनी. आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये येते. फलंदाज प्रतीक भोईर आणि यशपाल या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये मराठा पंजाब संघाची. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय महेंद्र स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज यावी महेंद्र. पहिला चेंडू या षटकातला निश्चित बॅटच्या पडत घेऊन चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेट समोरच्या पलीकडे शानदार षटकार. ईट का जवाब पत्थर से. कहा था ना मैंने कि ये मुकाबला भी क्लोज होगा, क्योंकि मराठा पंजाब की बल्लेबाजी भी बहुत गहराई से है और प्रतीक भुईर ने तो आते ही ऐलान कर दिया है कि हम किसी से कम नहीं. नक्कीच हम किसी से कम नहीं. आणि पहिल्याच चेंडूवर ज्याला म्हणतात की ईट का जवाब पत्थरच्या पण पाहायला मिळतं, जेव्हा षटकार 6 धावांनी खातं उघडते फलंदाज प्रतीक भोईर. महेंद्र कामनकर कल भी इंडियन के सामने अच्छी गेंदबाजी की. प्रतीक को जैसे ही फुल टॉस गेंद मिली बहुत ही आसानी से खेल दिया अच्छे रनों के लिए. बुढिया मैदानाकडे स्वर्गीय श्यामनायक गेल्याकडून गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होतोय. छोट्या रननी गोलंदाजी करतोय. 5-6 पाऊंडच्या रननी गोलंदाजी करत असताना यावी पुढचा चेंडू प्रतीकसाठी. हा चेंडू निश्चितच या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शॉर्ट फायलिंगच्या क्षेत्राच्या पुढे थोडंसं पुढे चेंडू पडला होता. एका धावेचं योगदान मिळतंय प्रतीकला आणि प्रतीक या एका धावेच्या मध्ये जाऊन पोहोचतोय 7 या वैयक्तिक धावसंख्येवर. बिल्कुल मिसकी हुक था और थोड़ा सा नाराज है वहां पर गैसुद्दीन, इस तरह से अजीत आगे नहीं आए थे, हालांकि कैच तो नहीं था वहां पर. प्रतीकने चांगली सुरुवात केली. आता पाहूया यशपाल या ठिकाणी नक्की काय करतोय. महेंद्र ये पुरानी तलवार है और बहुत फॉर्म में. पाहूया कशा प्रकारे ही जुनी तलवार कशा प्रकारे या ठिकाणी काम करते या युद्धामध्ये. समोर गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे महेंद्र. आणि पाहूया क्षेत्राची विरेचना. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ साइडला ऑन साइडला शॉर्ट फाईन कोणती नाही. डीप फाईन लेग आपण पाहत आहे. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाडिश लॉंग ऑन आणि या ठिकाणी लॉंग ऑन. यावीचा चेंडू उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर पंचाने हात जमिला फैलावलेत, दर्शवले हा चेंडू खराब आहे आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होते. इस वक्त मापोली कप में ग्रामीण क्रिकेट चलता हुआ, जहां पे हमारे 4 महान कमेंटेटर शाहिद खान, नबील दिवकर, जकी नाचन और अजय गरत आंखों देखा हाल सुना रहे हैं. यावेळी मात्र यशपालने पुन्हा एकदा पाहिलं तर आखूट टप्प्याच्या चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे यावेळी शानदार षटकार 6 धावांसाठी. ये तो घर से सेट होकर आते हैं, ये घर से ही सेट होकर आते हैं. मैंने कहा था कि पुरानी तलवार है, धार वही है. गेंद खराब नहीं थी लेकिन वहीं से उन्होंने बल्ले पे लपेट लिया. नक्की कारण असं नेहमी म्हटलं जातं शेर कितना भी बुढ़ा हो वो घास नहीं खाता वो घोसी खाता है, असं हिंदीमध्ये नेहमी म्हटलं जातं. आणि हे दाखवून दिलंय आपल्यामध्ये आजही तितकंच क्रिकेट शिल्लक आहे. आपने सही कहा, घोड़े को आप गोश्त देंगे और शेर को घास देंगे, दोनों मर जाएंगे. नक्कीच. आणि अशा प्रकारे या 6 धावा मिळतात त्या यशपालला. यशपाल यांनी खातं उघडले 6 धावांनी. एकूण धावसंख्या धावपकात जाऊन पोहोचते अतिशय वेगाने 14 या धावसंख्येवर. बहुत जबरदस्त रिप्लाई. मैंने तो पहले ही कहा था कि मराठा पंजाब एक के पास भी मजबूत बल्लेबाजी है और यहाँ पे मुकाबला होना है. नक्कीच आपण सांगितले 7 फलंदाज त्यांच्याकडे असे आहेत फलंदाज की कोणत्याही क्षणी सामन्यामध्ये रंगत भरू शकतात, चौकार षटकाराची निश्चित आतषबाजी करू शकतात. जॉली कप भी शुरू हो चुका है, जहां पर हमारे कमेंटेटर संदेश पाटिल, मैजिकल वॉइस गौली सर और जयवंत पाटिल आंखों देखा हाल सुना रहे हैं. चौथे चैनल पे जो मैच आ रहा है वो कौन से आ रहा है, कौन प्रीमियर लीग, वहां पे सुनील पवार हैं. तर या मैदानाकडे आज भिवंडी परिसरामध्ये आपण पाहताय जवळपास 4 ठिकाणी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. ही क्रिकेट स्पर्धा वगळण्यामध्ये तितकेच समालोचक, तितकेच पंच, तितकेच गुणरेखक या स्पर्धेतून पाहायला मिळतात, तितकेच खेळाडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. आपण पाहताय प्रवेश द्वाराच्या वरून जिथे धन्यवाद लिहिले त्या चेंडू या ठिकाणी त्याच्यावरून चेंडू सीमा पार षटकार 6 धावांसाठी. यशपालचा दुसरा षटकार. बिल्कुल यशपाल ने दिखा दिया है कि एकता मिसाइल परेशान के आप धुलाई कर सकते हैं, तो हमारे पास भी मौका है. ये देखिए बैक टू बैक 2 सिक्सर लगा दिए हैं और इसे कहते हैं जिद्दी क्रिकेट. नक्की कारण एक तत्परता दाखवले
आता त्यांनी दाखवले की 76 धावांचं लक्ष देखील आमच्यासाठी सोपं असू शकेल. मात्र दुसरीकडे गोलंदाजाचं आपण पाहिलं पिटाई केली महेंद्र ज्याने हे षटक फेकतोय. आतापर्यंत आपण विचार केला तर जवळपास 15 धावा या धावा पकडाल्यात त्या 20 धावा पकडाल्यात बिल्कुल. आणि अजूनही हे षटक प्रगतीपथावर. ये देखिए इस मैच में 3 टावर बने, हमारे सामने 2 खड़े. पहले इनिंग में 2 टावर बने थे जब एकता मिसाइल प्रशांत ने रन खर्च किए थे 26 और रकीब ने 21 दिए थे. अब महेंद्र कामनकर भी उसके बाजू एक टावर खड़ा कर रहे. या दरम्यान क्रिकेटच्या मैदानामध्ये एक अनाहूत पाहुण्याचं देखील आगमन झालंय. क्रिकेटची स्पर्धा आणि त्या पाहुण्याचं आगमन असं कधी होत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर बरंच काही घडत असतं. आपण पाहता या ठिकाणी उल्लेख करणं कारण आपण पाहता युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. उल्लेख करणं मी टाळेन. तर या मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र तयार. महेंद्रला तर मात्र पूर्णपणे विचार करतोय की गोलंदाजी कशी करायची. ह्यावेळी अतिशय चांगला चेंडू म्हणता येईल कारण हा चेंडू आपण पाहिला तर गुडलेग स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यशपालचा बॅट आणि चेंडूच्या संपर्कात उरलेलं काम यशचक पूर्ण करतोय निर्धाव चेंडू सांगता होते. बिल्कुल कल महेंद्र कामनकर ने बी इंडियन के सामने टीम को जिता दिया था. आज महेंद्र कामनकर महेंद्र को कठिनाइयों में लाते हुए. तर या मैदानाकडे पुढचा चेंडू यशपाल तयार 12 या व्यक्ती धावसंख्येवर. आता चेंडू गोलंदाजी निश्चित कमाल केली आपण पाहिलं होतं कारण त्यांनी हिंमत नाही हरली. जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की मधल्या यष्टीच्या दिशेने येणारे चेंडू होते या चेंडूवर जेव्हा यशपाल मोठे फटके खेळले त्याने दिशेमध्ये परिवर्तन केलं. त्याने चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. चेंडू निश्चित खाली ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला आणि शेवटच्या 2 चेंडूवर मात्र धावा आल्याने दोन्ही चेंडू निर्धाव. बिल्कुल 1 ओवर में 20 रन बहुत बढ़िया शुरुआत मराठा पंजाब है कि बचे हुए जो 5 ओवर है 56 रन चाहिए. 11.20 का आस्किंग रन रेट. एकीकडे आपण विचार केला महेंद्र स्पोर्ट्स संघाने जेव्हा प्रथम फलंदाजी तेव्हा 9 धावा आल्या होत्या आणि तब्बल 2 फलंदाज गमावले होते. ह्याचा उलट आपण पाहिलं तर या ठिकाणी 20 धावा आल्या म्हणजे 11 पावलं पुढे टाकलीत ते मराठा पंजाब संघाने. बिल्कुल 3 गेंदबाज ऐसे हैं जिन्होंने 20 के ऊपर रन दिए. पहले रकीब, उसके बाद एकता मिसाइल प्रशांत और अब महेंद्र कामनकर. आज गेंदबाज बिग बाजार में नजर आ रहे हैं. नक्कीच महेंद्र याच्या गोलंदाजी पृथ्वीकडून आपण पाहिलं त्याने तब्बल या ठिकाणी 20 धावा खर्च केल्यात 20 धावा दिल्यात. एक महागड्या षटकाची सांगता होते. अजूनही 56 धावांची गरज आहे सामना जिंकायला. आपण पाहत येणाऱ्या 5 षटकामध्ये प्रति षटक 11.20 च्या सरासरी. मात्र निश्चित जी 12.66 ची सरासरी होती ती थोडीशी खाली आली या षटकाने. बिल्कुल जो 2 ओवर करेंगे गैसुद्दीन वो फैसला करेंगे कि मैच कौन जीत रहा है. और आने वाले बल्लेबाजों में दीपेश माली और हरी ये जो 2 बैट्समैन हैं ये तय करेंगे कि फाइनल में कौन सी टीम पहुंच रही. आमचा अतिथी कक्ष आपण पाहताय आमचे अनेक मान्यवर आज रविवार सुट्टीचा दिवस. या सुट्टीच्या दिवशी या स्पर्धेची निश्चित मजा घेत असताना कारण रविवार म्हणले तर आपल्यासाठी सगळ्यांसाठी जवळपास एक सुट्टीचा आनंदाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आणि या दिवशी आपण पाहताय एक वावटळ मध्ये आली होती, वादळ आलं होतं संपूर्ण अतिथी कक्षामध्ये आपण पाहायला मिळालं. पाहूया मैदानात कशा प्रकारचं वादळ या ठिकाणी येतंय कारण वादळाचा आपण निश्चित प्रतीक्षा केली होती. प्रत्येकाने यशपाल जे असं एक वादळ या ठिकाणी मैदानात आलंय. बघाशी आपण पाहिलं तर 39 धावांची खेळी करणारा फलंदाज आपण पाहिला होता. बिलाल नावाचं वादळ या ठिकाणी आलं होतं. माफ करा गैसुद्दीन नावाचं वादळ या ठिकाणी आलं होतं ज्याने 39 धावांचं योगदान दिलं होतं. गेंदबाजी के लिए पंकज को बुलाया गया है. तर नवीन षटक घेऊन गेले होते आर के पाटील स्टँडर्डकडून गोलंदाज पंकज. सामना करेल फलंदाज यावेळी प्रतीक भोईर जो वैयक्तिक खेळतोय 7 या धावसंख्येवर. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आपण पाहता डीप शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. पाहूया पंच आमच्याकडे वळतायत जमिनीला समांतर करतायत आणि दर्शवतात हा चेंडू खराब आहे. आणि 1+1 अशा एकूण 2 धावा मिळतात त्या संघाला आणि एकूण 2 धावांच्या मध्येने धावसंख्या धावल्याकडे येते ती 22 धावा. काका मात्रे जी मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं दिमाग में भी खेला जाता है. आपका गेम प्लान ये फेल होता है तो यूटिलाइज कीजिए गेम प्लान बी को. नक्कीच ताकदीचा वापर जे नेहमी क्रिकेटमध्ये केला जातो पण तितकंच आपण माइंड आपला मेंदूचा देखील वापर केला जातो आपण पाहतात. आणि बऱ्याच वेळा या मेंदूच्या आधारे क्रिकेटच्या स्पर्धा जिंकल्या आपण पाहिल्यात. तर या मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग वारकर. 6 चेंडूच्या समतेने धावसंख्या 22 आलीच कारण चेंडू स्वैर होता. गोलंदाज तयार यावी पंकज.
सामना या ठिकाणी करण्यासाठी सामना करतोय यशपाल वैयक्तिक 2 षटकारांच्या मदतीने तब्बल 12 धावसंख्येवर. या षटकातला पुढचा चेंडू आणि जबरदस्त प्रहार, जबरदस्त मेगा षटकार. मगाशी एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन चेंडू पडला होता. बिल्कुल, ये भी तो गेंद लालचंद तरे के खेतों में गई है. लालचंदजी तरे यांच्या साहेबांच्या शेतामध्ये जाऊन चेंडू पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित सकाळी जेथे आम्ही नाश्ता केला होता त्यांच्या शेतामध्ये जाऊन हा चेंडू बिल्कुल, पडलाय. लेकिन वो नहीं चाहेंगे, वो महिंद्रा के खिलाड़ी हैं कि गेंदे उनके खेतों में जाए. यशपाल मानो आज ठान के लिए है कि जो आएगा वो बाहर जाएगा. आतापर्यंत 3 षटकार यशपालच्या बॅटमधून 18 धावसंख्या खेळतोय, ज्याने तब्बल आपण पाहिला तर 5 चेंडूंचा निश्चित वापर केलाय. और पिछली 3-4 स्पर्धाओं से मैं ऐलान कर रहा हूं कि ये जो मराठा पंजाब है ना, ये तो तालुका के सब टीमों के पीछे पड़ गई. नक्कीच, कारण मराठा पंजाब संघ आणि त्याचबरोबर महेंद्र स्पोर्ट्स, त्यानंतर येणारा बोरपाडा, बालाजी स्पोर्ट्स या 48 संघातले 4 संघ आपल्याला पाहायला मिळतात. धावा थांबलकर आपल्याला पाहायला मिळतात, ते यावेळी 28 धावा. खेळ थोडासा थांबला आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 576 खेळाडू, 48 संघ, धावांचा उच्चांक बी इंडियन्स 5 निश्चितच 5 षटकांमधल्या 96 धावा. धावांचा निच्चांक सरकार स्पोर्ट्स हे दोन्ही संघ आपण पाहतात या स्पर्धेमधून निश्चित बाद झाले आहेत 15 धावा. वैयक्तिक उच्चांक विजय चाविंद्र संघाचा 53 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी याशीर, संतोष मडवी, जहीर हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत. विकेट हॅट्रिक जर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये बंटी, बाळाजी संघाचा रकीब आणि गेसुद्दीन त्यांचं अजूनही आपण निश्चित या ठिकाणी नाव आपण घेऊ शकतो. सलग 3 षटकार मारणारे 7 खेळाडू या स्पर्धेमध्ये आणि सलग 3 चौकार मारणाऱ्या सुदर्शन हंसिका स्पोर्ट्स संघाचा. बिल्कुल, हर टीम का अपना एक प्लान रहता है. जहाँ पे 20 रन बने थे, कप्तान अगर मैं रहता, क्योंकि ओवर शुरू हो चुका है, तो मैं गेंद गैसुद्दीन के हाथ में देता. प्रत्येक पंच अंपायरचा मध्ये आपण पाहिलं तर संघनायकाचा निर्णय आपण पाहायला मिळतो की त्यांनी चेंडू मात्र पंकजच्या हातामध्ये दिलाय. गेसुद्दीनला त्यांनी का दिलं नाही, कारण गेसुद्दीन एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र निर्णय असेल पाहूया. आज अतिथी कक्षामध्ये त्याचबरोबर आमच्या सर्व खेळाडू कक्षांमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने खेळाडू आपण पाहिलं आणि जसजसे सामना अंतिम सामन्याकडे जाईल मला वाटतं या मैदानामध्ये जागा देखील उभारण्यासाठी मिळणार नाही, इतकी गर्दी असेल या स्पर्धेमध्ये. आणि का असू नये, श्री मदन मोहन आयसीसी 2016 आपण पाहता एक मोठी क्रिकेट स्पर्धा भिवंडी परिसरातील. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 15, चतुर्थ 15, तब्बल 1,80,000ची क्रिकेट स्पर्धा. आणि जसं मगाशी मी सांगितलं की जगदीशजी म्हात्रे साहेबांकडून मोबाईल मिळेल जो सामना असेल प्रत्येक उपांत्य फेरीच्या लढतीमधल्या दोन्ही खेळाडूंना आणि अंतिम लढतीमधल्या खेळाडूला. वळी मैदानाकडे गोलंदाज तयार पंकज. यशपाल सामन्याचा निश्चितच पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू, चांगला चेंडू आपण पाहायला भेटला. फलंदाज पूर्णपणे बीट झाला होता, काहीसा गुडनेस पडू चेंडू पडला तर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न गोलंदाजी केला होता, त्याच्यामध्ये यश सफल देखील ठरला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. बहुत अच्छी गेंद आगे रखा था वहां पर और फुटवर्क नहीं था शॉट के पीछे. अच्छी वापसी की यहाँ पर पंकज ने. नक्कीच पंकज पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी आपण पाहता शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहता शॉर्ट पॉईंट एक डीप एक्स्ट्रा कर लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला ऑन साईडला या ठिकाणी शॉर्ट फाईन एक आपण पाहताय. तर यावेळी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक बार्डिश लॉंग ऑन युरेशन. पुढचा चेंडू, हा चेंडू उंचावून फटकाचा प्रयत्न केलाय मात्र सेट शॉट ज्याला म्हणता येईल आपण पाहता मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू आपण पाहिला. दुसऱ्या रोटी फलंदाज धावला होता आणि या 2 धावा संघासाठी निश्चितच. यशपाल या खेळाडूच्या खात्यावर 2 धावा मिळतात. त्याची वैयक्तिक धावसंख्या 3 षटकांच्या मदतीने 20, संघाची धावसंख्या 2 वाढते. एकूण धावसंख्या येते ती 30 धावा. बिल्कुल, मिस टाइम स्ट्रोक था, रिप्ले में देखना चाहेंगे. अधिक उछाल था लेकिन बच गए वहां पर यशपाल माली. गेंद नो मैंस लैंड में गई थी, बहुत आगे गए थे गेंद डालने के बाद पंकज अपने फॉलो थ्रू में. मराठा पंजाब संघाच्या बाजूने पाहिलं तर आतापर्यंत 30 धावांची भागीदारी, नाबाद भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिलं होतं. प्रतीक आणि यशपाल ज्याने 30 धावांची पहिल्या विकेटची नाबाद भागीदारी या ठिकाणी केली, त्यामुळे सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते मराठा पंजाब संघ. या मैदानाकडे गोलंदाज पंकज आणि एक जबरदस्त प्रहार, जबरदस्त स्ट्रोक बाद सुरेख फटका या ठिकाणी पाहिलं तर निश्चित डीप वाइडिश लॉंग ऑन या ठिकाणी फाईन लेग म्हणून चेंडूला पाठवून दिलाय. शानदार षटकार 6 धावांसाठी. ऐसे लगता ही नहीं कि यशपाल माली ने शॉट खेला है, लगता है कि मैक्सवेल वहां पे शॉट को खेल रहे.
क्या खूबसूरत स्लॉक स्वीप किया था, वहां पे देखना चाहेंगे हम। बहुत खूबसूरत स्लॉक स्वीप। चेंडू जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहूया रिप्ले आपण पाहूया रिप्लेमध्ये नेमकं काय घडलं या चेंडूवर कशा प्रकारचं हा चेंडू आलाय और देखना चाहेंगे रिप्ले में। बहुत खूबसूरत स्लॉक स्वीप किया था वहां पर मैक्सवेल के अंदाज में 6 रन। यशपाल ने शायद ठान लिए कि सिंगल नहीं सिर्फ आक्रमण। जीतू मानेरकर रतन जी ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है, लेकिन ऑल इज वेल नहीं है महिंद्रा के लिए। 36 धावा धावलकावर या षटकाच्या मदतीने पुन्हा एकदा तोच फटका, पुन्हा एकदा हा चेंडू निश्चित आपण पाहत आहे जातोय सीमारेच्या पलीकडे, यावेळी आपण पाहत डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे षटकार 6 धावांसाठी। ये तो बहुत ऊंची गई थी, एयर होस्टेस के लिए भी मौका था कैच करने का। क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं यशपाल, गेंदों को कितना अच्छा मिडल कर रहे हो, गेंदें उनके बल्ले के बीचों बीच टकरा रही है। और आज तो मानो यशपाल डिजास्टर मैन बन गए हैं। मग जर आपण पाहिलं होतं मैदानामध्ये वादळ आलं होतं, ते वादळ संकेत देऊन गेलं होतं, वादळापूर्वीची शांतता जी आपण पाहायला मिळाली। यशपाल यांनी जर आपण पाहिलं तर तब्बल 5 षटकार। बिल्कुल ऐसी बल्लेबाजी के लिए कोई कप्तान फील्ड नहीं सजा सकता। नक्कीच नक्कीच, कारण गोलंदाजाला प्रश्न पडला पंकजला की मी चेंडू टाकायचा कुठे, तर 5 षटकारांच्या मध्ये तब्बल 32 धावांचं योगदान दिलं आणि एकूण धावसंख्या दाखवते ते 42 धावा, 42 रन। 2 ओवर में 30 बने थे, ईंट का जवाब पत्थर से दिया है। अभी दूसरा ओवर हुआ नहीं, 42 रन बने। तर आता मात्र समीकरण वादळ मैदानामध्ये आहे यशपाल नावाचं, पाहूया पंकज आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू षटकार 6 धावांसाठी। 6 धाव मिनिटाचा संघाला आणि धावसंख्या धावपलका वेगाने जर पोहोचते ती 48च्या घरामध्ये। ये बल्लेबाजी हो रही है, हम हाइलाइट्स देख रहे हैं और सिक्सर की हैट्रिक भी लगा दिए वहां पर यशपाल माली ने। बहुत ही करारा जवाब यहाँ पे महिंद्रा स्पोर्ट्स को दिया है यशपाल माली ने। बघा सिद्दीकजी, आता इथे सगळ्या क्षेत्ररक्षकांना फक्त कुरिअर कंपनीचं काम करावं लागते, चेंडू सही। आणून द्या। बिल्कुल बॉल बॉयज भी काफी बिजी रहे हैं और 2 ओवर में जहां 30 रन बने थे और ये देखिए चौथा टावर बनता हुआ। एकूण 8वा खेळाडू हा यशपाल या जीतू स्पर्धेत पाहायला मिळालाय। मानेरकर और रतन भोईर और 8वा खेळाडू 3 षटकार मारणारे फलंदाज, सलग 3 षटकार मारणारे फलंदाज आपण या स्पर्धेमध्ये। धावसंख्या धावप्रकार पहिला पाहायला मिळते, धावा धावप्रकार अतिशय वेगाने आल्यात। 48 रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। अब जीतने के लिए कितने रन चाहिए 4 ओवर में? 76 धावांचं लक्ष्याचा पाठला करत असताना 48 धावा धावप्रकारात, म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे, 28 धावांची गरज आहे। तर हे वादळ आपण या ठिकाणी पाहताय, निश्चित पंकजच्या गोलंदाजावर आक्रमण केलं। या षटकात तब्बल 28 धावा आल्यात। 28 धावा धावप्रकारावर येणारी 4 षटकं बाकी आहेत आणि या 4 षटकात काय घडते काय बिघडते ऐकूया पुन्हा एकदा आमचे सिद्दीकजी भावे यांना। 28 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये। बहुत बहुत धन्यवाद। अंतरराष्ट्रीय क्रिकेट की तरफ हम देखते हैं तो 16 सिक्सर रोहित शर्मा, लेकिन 44 गेंदों में 16 सिक्सर एबी डिविलियर्स। 6 छक्के लगा चुके हैं 38 रनों में, यानी इसका मतलब है कि सिर्फ गेंदों को बाहर मारने का काम किया है। यशपाल माली ऑन फायर तो नहीं, बल्कि आग का वो गोला है। देखना है कि मरता क्या ना करता। गैसुद्दीन को बुलाया गया है। पहली गेंद ये देखिए धीमी की थी और स्ट्रोक को चेक किया था, स्लिप पॉइंट पे गेंद 1 रन। मैंने यही कहा था कि कप्तान पपिया खारिक ने दूसरा ओवर गैसुद्दीन को क्यों नहीं दिया था। बहरहाल हर कप्तान की अपनी एक रणनीति रहती है। हम सिर्फ आकलन कर सकते हैं। 49 रन मैं मराठा पंजाब, गैसुद्दीन यशपाल माली को बहुत अच्छी गेंद कट के अंदर की जानी भाई, बीट किया गैसुद्दीन ने। एक सेट बैट्समैन को जब आप बीट करते हैं तो फिर ये जताता है कि आपकी गेंद में बहुत ज्यादा वेरिएशन है। नक्कीच, कारण विविधता
जरा आपण मगाशी म्हणलं होतं की पंकजच्या ऐवजी गेसुदीनला जर गोलंदाजीसाठी आणलं असतं तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं संघनायकाचं. लेकिन फिर से कहना चाहूंगा कि क्रिकेट में वाकई में अगर मगर को कोई जगह नहीं. यसुद्दीन इस मरतबा हुक कर दिया है, गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ. सचिन ने गेंद को उठाया है, 2 रन पूरे किए बैट्समैन ने. कंट्रोल हुक शॉट था, जमीन के सहारे खेला था, पटकी भी गेंद पर. इन 2 रनों से 50 के ऊपर जाता हुआ स्कोर 51 रन मराठा पंजाब बिना किसी विकेट के. पार्टनरशिप का नया रिकॉर्ड इस टूर्नामेंट का बनाया है प्रतीक भोयर और यशपाल ने. और 2 ओवर में पावर प्ले का भी रिकॉर्ड बना है. यसुद्दीन, ये देखिए पल्लू स्ट्रोक खेलने की कोशिश, बढ़िया बाउंसर. अंपायर बता रहे कि आप एक बाउंसर कर चुके हैं. और यही कारण था, अल्ताफ बाली को देखिए जिन्होंने टेनिस क्रिकेट का आईपीएल दिया इस पूरे इलाके को. इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा. हुक किया है, गेंद जा रही है सचिन के पास पहले बाउंस पर 1 रन. और अल्ताफ बाली ने 5 इनामत रखे थे, उसमें एक इनाम रखा था बेस्ट ओपनर इन भिवंडी क्रिकेट तालुका, और ये दोनों को ही बेस्ट ओपनर का खिताब दिया था. वो अल्ताफ बाली की नजर थी, इसीलिए तो कहा था कि बाली ने तालुका क्रिकेट की शक्ल ही बदल डाली. वो तो भिवंडी का आईपीएल था. इस मरतबा लिविंग एज आउट होने का खतरा, और गैसुद्दीन ने आखिरकार ब्रेक थ्रू दे दिया. अब ऐसा लग रहा है कि समर्थक है. गेसुदीनच्या गोलंदाजीचा आपण जर पूर्णपणे विचार केला तर पहा किती सुरेख षटक फेकले त्यांनी या षटकामध्ये. एक नावाजलेले फलंदाज म्हणजे जर प्रतीक, ज्याला या ठिकाणी बाद करण्यात यश आलं, ज्याने 8 धावांचं योगदान दिलं. आणि या षटकाचा जर पूर्ण विचार केला तर त्याने या षटकात आतापर्यंत आपण पाहताय 4 धावा दिल्या. आणि षटक जर पाहिलं तर 1 षटक 0 निर्धाव, 4 धावा आणि 1 फलंदाज बाद. जसं मग सर आपण म्हणाला होतात की गेसुद्दीनला जर या ठिकाणी प्रथम आणलं असतं सेकंड ओव्हरसाठी तर निश्चित समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण अतिशय सुरेख ज्या सेट झाल्या फलंदाजाला त्यांनी बांधून ठेवलं. रेस जब आप खेलते हैं तो रेस के घोड़े पे रेस खेलिए. नक्कीच आपल्या मताची संवाद आहे ना, कारण नेहमी आपण पाहतात जो घोडा जिंकतो त्याच्यावरच नेहमी आपण निश्चित पैसे लावत असतो. तर या ठिकाणी गेसुद्दीनने सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतवण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया येणारा पुढचे षटक गोलंदाज अजित काय करतोय. अब साइड आर्म गेंदबाज अजीत को गेंदबाजी दी गई. 3 ओवर में कितने रन चाहिए? 24 रन. अभी भी ऐसा नहीं है कि मैच में जान नहीं है, लेकिन जान जब आएंगी जब आपकी गेंदबाजी में जान है. अजीत को बुलाया गया है. इस सीजन में अच्छी गेंदबाजी की है महिंद्रा के लिए. नए बैट्समैन हारी सामना कर रहे हैं अजीत का. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अजीत. इस मरतबा अच्छी गेंद नीचे रही थी, पैरों से टकराई, रन पूरा हुआ. वहां पर अंपायर का कोई इशारा नहीं. बल्ले से टकराने भर के बाद शरीर से टकराई थी. खाता खुला हरी का. कुल स्कोर 53 रन 1 विकेट गंवाने के बाद. चांगलं षटक फेकलं होतं. गोल सुरुवात केली गोलंदाज आपण पाहतो अजितने, ज्याने चेंडू अतिशय खाली ठेवला होता आणि फलंदाजाला मात्र बॅटच्या पट्ट्यात नेताना निश्चितच या ठिकाणी एका धावेचं योगदान मिळते. 23 धावांची अजूनही गरज आहे. अजीत राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए यशपाल माली के लिए. इस मरतबा ड्राइव करते हुए ऑफ वॉली पे बहुत खूबसूरत स्ट्रोक वाइड ऑफ लॉन्ग ऑन गैसुद्दीन के पास. बहुत मीठी आवाज आई थी गेंद जब बल्ले से टकराई थी. लेकिन आप कहना होगा कि कोशिश हो रही है महिंद्रा की तरफ से. नक्कीच नक्कीच महिंद्राकडून प्रयत्न करत आणि सामना सोडून दिलेला नाही आपण पाहिलात. आणि एक फलंदाज जर प्रतीकला बाद केल्यानंतर त्यांचे हौसले निश्चित बुलंद झालेत. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए हरी के लिए बहुत खूबसूरत गेंद. अपील एलबीडब्ल्यू की. स्क्वायर लेग अंपायर के बगल में गेंद को उठाया लेग बाय.
अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अजीत, आगे रख रहे हैं गेंदों को, बैट्समैन को मजबूर कर रहे हैं बैकलीफ को नीचा रखने के लिए. कोणत्या संघाचे पहिली 2 षटकामध्ये गोलंदाज हे निश्चित चांगले गोलंदाज मानतात. मात्र महेंद्र ज्याने पहिल्या षटकात 20 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकात पंकज अतिशय मारेल 28. त्या तुलनेने गैसुद्दीन आणि अजित यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. 55 रन हो चुके हैं. अजीत मुड़ते हुए यशपाल को, बहुत खूबसूरत गेंद, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. अब महेंद्रा के समर्थक जाग चुके हैं. क्रिकेट में इसीलिए कुछ नहीं कहा जा सकता कि बाजी कब हाथ से निकल जाए और कब पलट के वार कर जाए कोई. और ये बड़ा मुकाबला है और बड़े मैच में बड़ी टीमें कुछ भी कर सकती. यशपाल माली सामना करें अजीत का. इस मरतबा गेंद को घुमा के दिया है. 6 रन. नाप तोल के मारा हुआ छक्का, थोड़ा बहुत ज्यादा वाइडिश करे थे गैसुद्दीन और बहुत स्ट्रेटर करे थे हरीश पाटील. या षटकाराने निश्चितच ज्याला संजीवनी षटकार म्हणता, कारण बऱ्याच वेळ आपण पाहिला तर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं होतं. टर्निंग पॉइंट या ठिकाणी असू शकेल. गोलंदाज अजितच्या या चेंडूने जो षटकार आला होता त्या षटकारांनी 48 रन. क्या यशपाल माली तालुका क्रिकेट का 17वां और इस स्पर्धा का दूसरा अर्धशतक लगाने जा रहे हैं. 48 पे बल्लेबाजी कर रहे हैं यशपाल माली. इस मरतबा स्वीप करने की कोशिश, वाइट. 1 रन से स्कोर 62 पे पहुंचा. अब थोड़ा सा नजर अब फाइनल मुकाबले की तरफ है. 14 रन चाहिए बची हुई 13 गेंदों पर. अजीत यशपाल माली को 48 पे बल्लेबाजी कर रहे. 7 सिक्सर लगाए उन्होंने 48 में. ये 6 और इसके साथ ही यशपाल माली ने अर्धशतक जमाया, जो तालुका क्रिकेट में लगने वाला 17वां अर्धशतक और मदन बुआ नाईक में लगने वाला ये दूसरा. मी यशपाल माळी यांना विनंती करेन आपल्या बॅटच्या साह्याने बॅट उंच करावी आणि आमच्या प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारावी. जबरदस्त फलंदाजी आपण केली या ठिकाणी आणि दुसरं अर्धशतक या स्पर्धेतला आपण नोंदवलात. बिल्कुल बिग एंड देना चाहिए यशपाल माली को तमाम दर्शकों ने, और उन्होंने स्वीकार करना चाहिए उन तालियों को. गजब की बल्लेबाजी यशपाल माली. तर आता समीकरण मात्र अतिशय जवळचा आलेलं पाहायला मिळतंय. फक्त 8 धावांची गरज आहे. 8 रन यहां पर चाहिए मुकाबले को जीतने के लिए. उन्होंने जब पहली गेंद खेली, ये जो आखिरी शॉट मारा उन्होंने, क्या शॉट निकल गया है, मानो कोई मिसाइल बल्ले से निकला हो. 18 गेंदों में अर्धशतक जमाया, जबकि तालुका क्रिकेट का तेज अर्धशतक गैसुद्दीन के नाम है 11 गेंदों में. आप 12 गेंदे और जीतने के लिए 8 रन. मरता क्या ना करता देखना है. गैसुद्दीन कुछ होनी को अनहोनी में बदलते हैं या नहीं. यशपाल माली ने 17वां तालुका क्रिकेट का 17वां अर्धशतक लगाया सेमीफाइनल में महेंद्रा के सामने यशपाल माली ने. गैसुद्दीन राइट आर्म ओवर द विकेट हारी के लिए. इस मरतबा स्ट्रोक को चेक किया. हो बहुत बढ़िया कोशिश वहां पर, लेकिन कैच छूटता हुआ. अपने आप को झोंक दिया था गैसुद्दीन ने. नक्कीच गैसुद्दीनचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आपण पाहायला मिळतो, कारण हा फलंदाज बाजूला तर पुन्हा समीकरणामध्ये बदल येऊ शकला असता, कारण 8 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. मात्र गैसुद्दीन अतिशय सुरेख गोलंदाजी केल्यानंतर आपण पाहता कौतुक करावं लागतं त्या गोलंदाजाचं, कारण त्यांनी प्रयत्न केला होता, हा हवेमध्ये निश्चित सूर घेतला होता. बिल्कुल अपना 100% उन्होंने दिया, लेकिन एक खिलाड़ी 100% देने से कुछ नहीं होता है. अभी भी जूझ रहे, लड़ रहे हैं. बहुत ही फाइटर क्रिकेटर है गैसुद्दीन. क्या कलाबाजी खाई थी ये देखिए उन्होंने.
उनको पता था कि विकेट डॉट गेंद रहेंगे और दबाव बढ़ाएगा। अब गेंदे बची 11 और रन चाहिए 7। यशपाल माली क्या निजी स्कोर इस स्पर्धा का हाईएस्ट बनाते हैं? 54 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 55 बनाए थे, 53 हाईएस्ट बना लिया है। ये देखिए पुल और पावरफुल 6 रन। यशपाल माली इस वक्त पहुंचे हैं 60 पर। और आपकी मालूमात के लिए कि हाईएस्ट निजी स्कोर किसी भी स्पर्धा में किसी खिलाड़ी ने बनाया तो वीरेन स्पोर्ट के अरशद हैं, जिन्होंने 74 रन बनाए थे बाबा साहेब अंबेडकर कप में। ये दूसरा अर्धशतक है मराठा पंजाब की तरफ से। इससे पहले प्रतीक भुईर ने लगाया था नाना चषक में। सिद्दीक भावे सरांनी सांगितलं होतं सामना दुसरं सत्र सुरू होण्यापूर्वी की निश्चित हा सामना काठीची टक्कर असेल आणि पाहिलात 5वं षटक चालू आहे आणि 5व्या षटकामध्ये फक्त एका धावेची गरज। बल्ले के मुंह को खोला और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है मराठा पंजाब ने। कांग्रेचुलेशन अमित भोईर, योगेश भोईर, प्रशांत मात्रे, द कैप्टन ऑफ मराठा पंजाब। हार्ड लक संजय मात्रे, हार्ड लक महिंद्रा स्पोर्ट एंड पपिया खारिक। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है यशपाल माली। ओवर टू मनोहर तरे। धन्यवाद भावे सर। आपण पाहतोय मदन मोहन एक चषक 2016 सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि मी यशपाल माली याला विनंती करतो की आपण व्हीआयपी डेस्क वर यायचं। वेलकम, सुस्वागतम। व्यासपीठात विराजमान झालेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सो हार्ड लक महिंद्रा स्पोर्ट। आपण खूप चांगला प्रयत्न केला परंतु एक धुवाधार फलंदाजी केली यशपाल माळी यांनी आणि आपल्या संघाला विजय संपादित करून दिलं। तर त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण व्यासपीठावर देणार आहोत। सन्माननीय नगरसेवक रोहिदाजी भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड व्यासपीठावर देणार आहोत। श्री मदन मोहन एक चषक 2016 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। बिग शो बिग मॅन भिवंडीचे लोकनेते आदरणीय मदन मोहन नाईक साहेब यांच्या वतीने सर्व सन्माननीय पाहुण्यांचे सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। यशपाल माली प्लीज वेलकम स्टेज। यशपाल अभिनंदन, खूपच जबरदस्त फलंदाजी केली आणि रोहिदाजी भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय आणि एक गिफ्ट वाउचर रिगल स्क्वेअरच्या वतीने जे 75,000 रुपयाचं डिस्काउंट कुपन आहे त्याच्यामध्ये वेल्डन आणि सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा एक घड्याळ मोबाईल आहे तो फायनल मध्ये तुला देण्यात येईल सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते। तो स्पॉन्सर केलेले जगदीश म्हात्रे सर यांनी आणि नक्कीच खूप खूप अभिनंदन। फायनलसाठी एक तालुक्यातील उमदं नेतृत्व होतं। यशपाल माली मॅन ऑफ द मॅच आणि व्यासपीठावर विराजमान झालेल्या मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय। या ठिकाणी उपस्थित बळीराम तरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मी देवेंद्र नाईक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते श्री बळीराम तरे यांचं स्वागत आणि सन्मान